नेपाळमधील हिंसाचार धक्कादायक वळणावर माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या पत्नीला जिवंत जाळलं। माजी पंतप्रधान शेर देऊबा यांना त्यांच्याच घरी मारहाण। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचा राजीनामा। तरुणाईच्या हिंसक उद्रेकानंतर नेपाळमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्र। क्रीडा मंत्री आणि कृषी मंत्र्यांचाही राजीनामा। नेपाळमध्ये जेनझी आंदोलक संसदेत घुसले। आंदोलकांनी संसद पेटवली। राष्ट्रपती भवनावर दगडफेक। पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानावरही हल्ल्याचा प्रयत्न। सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बी सुदर्शन रेड्डींवर मात। राधाकृष्णन यांना 452 तर रेड्डींना 300 मतं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला धक्का। इंडिया आघाडीच्या 29 खासदारांची मतं फुटल्याचा सत्ताधारी एनडीए नेत्यांचा दावा। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदेंची रणनीती यशस्वी। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फुटली, शिवसेनेच्या नेत्यांचा दावा। मराठा आरक्षणाचा जी.आर रद्द केल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य। तर जरांगेंनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचाही वाघमारेंचा आरोप। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक पार पडणार। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत चर्चा होणार। मंत्रालयातील बैठकीकडे ओबीसींचं लक्ष। जनसुरक्षा कायद्याविरोधात आज विरोधक रस्त्यावर उतरणार। ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा राज्यव्यापी मोर्चा। कायद्याला कडाडून विरोध। आज केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची बैठक। एसआयआर बाबत चर्चा होणार। बिहार नंतर संपूर्ण देशात एसआयआर तपासणी होणार। संतोष देशमुख खून प्रकरणावर आज बीड न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना कोणती शिक्षा होणार याकडे लक्ष। मुंबईतील नेव्हीनगरमध्ये खळबळजनक प्रकार। सेंट्री पोस्टवरून रायफल आणि दारुगोळा चोरीला। घटनेचं सीसीटीव्ही समोर। यंत्रणांकडून गंभीर दखल घेत वेगवान तपास। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याच्या भावात घसरण थांबता थांबेना। कांद्याचे भाव 1500 वरून आले 1200 रुपये प्रति क्विंटल। शेतकरी हवालदिल। सर्वात वेगवान स्कूटर भारतीय बाजारात। स्पोर्ट्स बाईक नंतर आता स्पोर्ट्स स्कूटरचा जलवा। केवळ 6 सेकंदात 60 किलोमीटर प्रति ताशी वेग पकडणार। स्पोर्ट्स बाईक प्रमाणे एबीएस सिस्टीमही असणार। आयफोन 17 आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन। आयफोन 17 ची किंमत 82,000पासून सुरू। ऍपलचं प्लस ऐवजी एअर मॉडेल लॉन्च। भारताच्या मोहिमेचा आज श्री गणेशा। यजमान यूएई विरुद्ध रंगणार भारताची सलामी लढत। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज। सोन्यानं गाठला दराचा उच्चांकी विक्रम। सोनं 1,08,000वर। अमेरिकेनं लादलेले टॅरिफ धोरण। रशिया युक्रेन यांच्यातील युद्धामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याची सराफ व्यावसायिकांची माहिती। टॅरिफमुळे भारतीयांसाठी अमेरिकन शिक्षण दुरापास्त। तब्बल 3 लाख विद्यार्थी व्हिसाच्या वेटिंगवर। अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीतही वाढ।